ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे, तर यावर नेहमी प्रश्न विचारले जातात। परीक्षेला 1 ते 2 मार्कासाठी नेहमी प्रश्न विचारतात। हे प्रश्न मी जे आज घेतलेले आहेत ते परीक्षेत वारंवार रिपीट झालेले आहेत। चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। त्या अगोदर आपण थोडीशी माहिती पाहूयात पुणे जिल्ह्याबद्दल। तर पुण्याचे क्षेत्रफळ आहे 15,643 चौरस किलोमीटर एवढा। पुढे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आपला पुणे जिल्हा आहे, तर पहिल्या क्रमांकावर आहे अहमदनगर जिल्हा। पुढे पुण्याची लोकसंख्या आहे 94.3 लाख, पुण्याची घनता आहे 603 आणि साक्षरता आहे पुण्याची 87.2%। तर यावर पण प्रश्न विचारला जातो, तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही। चला पुढे पाहूयात। आजचा पहिला प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यात किती नगर परिषद आहेत? तर पुणे जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषद आहेत। पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? तर पुण्याच्या दक्षिणेला आहे सातारा जिल्हा। पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर पुणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर आहे 915। पुढचा प्रश्न पाहूयात। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाली 1982 ला। तर पुणे महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर 1950 ला झाली आहे। तर पुण्यामध्ये 2 महानगरपालिका आहेत। कोणते कोणते? पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका। यावर पण प्रश्न येतो, हे पण लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न, कुकडी नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? ओझर। आपल्याला माहिती आहे ओझरचा विघ्नेश्वर गणपती मंदिर। पुढचा प्रश्न, आंध्रलेक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर आंध्रलेक पवन ऊर्जा प्रकल्प आहे मावळ तालुक्यामध्ये आणि जिल्हा आहे पुणे। चला पुढचा प्रश्न, भाटघर जलविद्युत केंद्राची स्थापना कधी झाली आहे? तर 1927 ला झाली आहे। पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यात सर्वोच्च शिखर कोणता आहे? तर पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे तोरणा, तर त्याची उंची किती? 1404 मीटर। पुढचा प्रश्न, पुणे ते ठाणे दरम्यान कोणता घाट लागतो? तर पुणे ते ठाणे दरम्यान नाणे घाट हा लागतो। पुढचा प्रश्न पाहूयात। संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे? आळंदीला आहे। तर कोणत्या नदीकाठी? इंद्रायणी नदीकाठी। यावर पण प्रश्न येतो, हे पण लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक कटक मंडळे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 7 कटक मंडळे आहेत, तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 3 कटक मंडळे आहेत। कुठे कुठे? पुणे, देहू आणि खडकी या ठिकाणी। चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर गणेश खिंड या ठिकाणी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आहे। चला पुढचा प्रश्न पाहूयात। महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? तर ते आर्वीला आहे पुणे जिल्ह्यात। पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहणारी नदी कोणती आहे? तर भीमा नदी आहे पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते ही नदी। पुढचा प्रश्न, पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारा प्रकल्प कोणता आहे? तर पावना प्रकल्प हा पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला। चला पुढचा प्रश्न पाहूयात। भारतातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प कोठे करण्यात आला आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये करण्यात आला आहे। भारतातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प पुणे महानगरपालिकामध्ये। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? तर राजगुरुनगरला आहे राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र। पुढचा प्रश्न, पुणे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पुणे शहर हे मुळा मुठा या नदीच्या काठी वसलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे? तर देहूला आहे संत तुकाराम महाराजांची समाधी। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर पुण्यामध्ये आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था। पुणे जिल्ह्यावर हे प्रश्न नेहमी विचारले जातात परीक्षेला, तर हे तुम्ही पाठच करून ठेवा। तुम्ही अजून चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या। कुठलीही एक्झाम असो, पुणे जिल्ह्यावर 1 ते 2 प्रश्न नक्की येतात, तर तुम्ही हे सगळे प्रश्न नीट समजून घ्या। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।